पुणे शहर पोलीस आयुक्तालय आणि सिटीजन्स पोलीस फाउंडेशन यांच्या विद्यमाने सिम्बायोसिस संस्थेचे विश्वभवन सभागृह येथे पोलीस आणि नागरिक यांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते। पुणे शहर पोलीस आयुक्तालय आणि सिटीजन्स पोलीस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सिम्बायोसिस संस्थेचे विश्वभवन सभागृह येथे पोलीस आणि नागरिक यांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते। या चर्चासत्रामध्ये पोलीस चौकीची कार्यपद्धती आणि नागरिकांच्या पोलिसांकडून असलेल्या अपेक्षा तसेच शहरातील वाहतूक समस्या सुधारणांकरिता उपाययोजना या विषयावर चर्चा करण्यात आली। यावेळी सेवानिवृत्त पोलीस आयुक्त श्री M.N. सिंग, समाजसेविका विद्या बाळ, गुलाबराव पोळ, डेक्कन सहाय्यक पोलीस सुनीता साळुंके, शिवसेनेच्या आमदार निलिमाताई गोरे, श्री मुकुंद संगोराम लोकसत्ता संपादक, महेश सरतापे सहाय्यक पोलीस शिवाजीनगर, स्वप्नाली शिंदे सहाय्यक पोलीस दत्तवाडी, अखिल शेख हडपसर पोलीस उपस्थित होते। मुलगी MBA झालेली होती, तिला मी सांगितलं कायद्याच्या चाकोरीत ठेवून मी तुला काय मदत करू शकते। एकदा दोनदा त्यांच्यामध्ये समोरासमोर बोलून मी बोलणी केली, पण तो काय मुलगा तयार नव्हता। तो बोलला तुम्हाला काय गुन्हा दाखल करायचा असेल तो करा। त्याच्यावर आपण 376 दाखल केला, तपास केला, पुरावा गोळा करून चार्जशीट पाठवलं। 8 दिवसापूर्वी ती मुलगी परत आली, मॅडम म्हणे मला त्याच्याशी लग्नच करायचंय, तुम्ही एक फोन करा। आता हे थोडं कायद्याच्या बाहेरच होतं, कारण की परत मी एक ऍज आयो त्या आरोपीला परत फोन करणं, माझ्यावर काही एलिगेशन्स होऊ शकतात। पण ती मुलगी इतकी रडत होती की मलाच तिची दया आली। शेवटी मी त्याला फोन केला, म्हटलं अरे तिच्याशी एकदा बोल, तिला तुझ्याशी लग्न करायचं आहे। तो बोलला मी केस मागे घेतली तर लग्न करेन। मी तिला तो निरोप दिला, ती म्हणली मी केस मागे घेते तर तो लग्न करत असेल तर मला इथे एकच सांगायचंय की पोलीस संवेदनशील नाहीत असं जे पब्लिक म्हणत असतं, मग हे मी ह्या तुमच्या इन्सिडेंट्स वरून तुम्हीच ओळखायचं आहे की हे संवेदनशील आहे की नाही। जर आपण मी कायद्याच्या थोडं बाहेर जाऊन जर तिला मदत करते आहे तर हे संवेदनशील आहे असं मला तरी वाटतं, कारण माझ्यावर काही एलिगेशन्स होणार आहेत त्या ठिकाणी, तरी मी ते करते तिच्यासाठी। जर तिचं लग्न झालं तर ती खुश राहील आणि तिचा संसार चांगला होईल। अशा प्रभात रोडला अशा एक वेगळ्या आणि टिपिकल प्रकारच्या तक्रारी असतात, त्या आम्ही करतच असतो। त्यांना सॉल्व्ह करण्याचा 100% प्रयत्न करत असतो। 100% होत नाही, आणि होत नाही म्हणून ते वरिष्ठांकडे जातात। जर आम्ही सामान्य नागरिकांचं ऐकूनच घेतलं नाही तर माझे मोस्ट सिनियर्स जे आहेत त्यांचा 1 तासाचं व्हिजिटर्सचं टायमिंग आहे, ते कमीत कमी त्यांना 5 तास करावं लागेल जर आम्ही खालच्या लेवललाच या तक्रारी ऐकल्या नाहीत तर। आणि त्या ऐकत असताना एक गुड लिस्नरची भूमिका पहिली पार पाडावी लागते, कारण समोरच्याचं काहीही तक्रार असू दे, पहिल्या वाक्यामध्ये त्यांना उत्तर देता येत नाही आम्हाला की सिव्हिल आहे का क्रिमिनल आहे, आणि पहिलं मग परत सिव्हिल आणि क्रिमिनल त्यांना समजत बसवावं लागतं। त्यामुळे सगळं ऐकायचं आणि शेवटी मग सांगायचं की हे बसतंय की नाही। 6 अक्षर आहे, जबाबदारी कोणाची असते? सगळ्यांनी सुसंवाद साधायचा आहे। सुसंवाद होत नाहीये, त्याला अनेक कारण आहेत, सगळं मी बोलू शकत नाहीये। पण माझ्या मित्रांना, माझ्या पोलीस मित्रांना मी माझ्या अनुभवात आलेलं एक सांगतो की आपण कुठेतरी चुकतोय। आम्ही इतके चांगले समाजसेवक असून आमच्याबद्दल निगेटिव्ह मत का आहे का? जबाबदार आपणच आहोत। फक्त 1 पंचसूत्री सर मित्रांनो, गणवेशातला चांगला गणवेश, स्वच्छ युनिफॉर्म, हसरा चेहरा, 2, तिसरं ऐकून घेणारे कान, समजून घेणारं मन, ह्या 4 गोष्टी। आणि सर्वात महत्वाची गोष्ट जी आम्हाला अजून मिळालेली नाही सर, ती आमची रचना, जीभ। ही जर तुम्ही सांभाळीत, ह्या 5 गोष्टी जर सांभाळल्या, पोलिसांसारखा मित्र नाही, फक्त आम्ही सर ह्या रचनेमुळेच गेलेलो आहोत, आम्ही जिभेमुळे गेलेलो आहोत। अरे आमच्यासारखं कोणी नाही, पण आमची जीभ सगळं खराब करते। नारी समता म्हणजे ही आमची संघटना आहे, 1982 साली सुरू झालेली, आणि ही सुरुवात करताना आम्ही एक अतिशय त्या काळात आम्हाला सुचलेली फार चांगली गोष्ट केली। मला असं वाटतं की त्याला बहुतेक मूर्ती हे पुण्याचे पोलीस कमिशनर होते, आणि पोलीस आणि सामान्य माणूस यांच्यामध्ये जी एक दरी आहे
ही दरी सांधण्यासाठी आम्ही काही उपक्रम करू इच्छितो त्या संघटनेच्या माध्यमातून. आणि म्हणून आम्ही पोलीस कमिशनरना अशी विनंती केली की हा दुवा होण्याची संधी तुम्ही आम्हाला द्या. तुम्ही सहकार्य केलं तर छानच आहे, आणि सहकार्य नाही केलं तरी आमचं काम आम्ही करणारच आहोत. पण मला सांगायला सुरुवातीला अतिशय बरं समाधान वाटतंय की मूर्ती साहेबांनी त्यावेळेला या सूचनेचं अतिशय मनापासून स्वागत केलं आणि पोलीस गॅझेटमध्ये अशी लेखी सूचना दिली की या संघटनेकडून येणाऱ्या ज्या तक्रारी किंवा जी काही प्रतिक्रिया असेल त्याच्या बाबतीत अतिशय जबाबदारीने आपला प्रतिसाद असला पाहिजे. आणि त्याचा खूप चांगला अनुभव 1982 मध्ये इथल्या सिनियर्सना सगळ्यांना आठवत असेल. मंजुश्री सारडा, शैला लाटकर हे दोन महत्वाचे खून, एकाला म्हणता येत नाही कारण सुप्रीम कोर्टामध्ये ते सुटले, पण अशा अनैसर्गिक मृत्यूच्या घटना घडल्या त्या संदर्भात पोलिसांचं आम्हाला अतिशय चांगलं सहकार्य लाभलं. पण याच वेळेला केव्हा तरी आम्ही एका पोलीस स्टेशनवर गेलो होतो आणि एका कसबा पेठेतल्या आमच्या गरीब मैत्रिणीची काही तक्रार होती. ती अजून यायची होती म्हणून संघटनेचे आम्ही काही लोक वर जाऊन बसलो होतो आणि ती अजून गाणी आली अशी चौकशी करताना आमच्यापैकी एक जण खाली बघायला गेला. ते बिचारी फाटक्या कपड्यातली ती आमची तक्रार करणारी बाई खालीच बसली होती कारण पोलिसांनी तिला हलवलं. मी जो मगाशी आपल्याला संदर्भ दिला तो अशा वेळेला लक्षात येतो की तक्रारदार माणूस कुठल्या वर्गातला आहे, कुठल्या स्तरावरचा आहे याच्यावरून पोलीस चौकीमध्ये त्याचं स्वागत होता कामा नये. कुठलाही माणूस आपल्याकडे येईल तर त्याचं स्वागतच व्हायला पाहिजे. तर आपण खऱ्या अर्थाने पोलिसांचे मित्र आहोत ही आपल्याला हवी असणारी, दोघांनाही उभयपक्षी हवी असणारी आपली प्रतिमा सार्थकी लागली. आता मी प्रभात रोडवर राहते. माझ्या एकीकडे प्रभात चौकी आणि एकीकडे जिमखाना पोलीस स्टेशन आहे. मला या मैत्रिणीचं मनोगत ऐकून फार बरं वाटलं. शी इज अ व्हेरी गुड लिसनर्स. आणि आम्हाला स्त्रियांच्या संदर्भात काम करताना नेहमीच अनुभव येतो की आम्हाला येणाऱ्या स्त्रीचं फार मनापासून ऐकून घ्यायला लागतं, कारण तरच तिचा प्रश्न आम्हाला समजतो आणि त्याच्यावरची उपाययोजना करणं आम्हाला शक्य होतं. आज आपल्याकडे जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेचा विचार करताना मला आणखीन एक गोष्ट सांगायची वाटते. जसं मी पोलिसांचं एक चांगलेपण सांगितलं तसं सामान्य नागरिकांच्या मधल्या जे कॉर्पोरेटर्स असतात, जे आमदार असतात किंवा कुणीतरी असे बडे असतात, त्यांचा एक भयंकर वाईट अनुभव आम्हाला येतो. मी आता त्याचे तपशील सांगत नाही, पण मला असा अनुभव आहे की एक अतिशय चांगल्या हुद्द्यावर काम करणाऱ्या स्त्रीला शिवाजीनगर भागामध्ये अतिशय वाईट अनुभव येत होता आणि त्याच्या मागे एक आमदार होता. आणि त्यामुळे त्यावेळेला आमदारांनी इतकी दडपण घालून त्या एकट्या अविवाहित मोठ्या हुद्द्यावर असलेल्या बाईला त्रास दिला होता. हे पाहिलं की मला अनेकदा आठवतं की आता लोकसत्ताचे संगोराम इथे बसलेत म्हणून मला त्यावेळेला त्यांच्याकडे लिहिलेलं पत्र मला आठवत आहे. पुण्याचे एक नगरसेवक लोकसत्ताचं जेव्हा ऑफिस नव्याने बदललं त्यावेळेला तिथे गेले आणि सिक्युरिटी गार्डनी त्यांना विचारलं की आपल्याला कुणाला भेटायचं. खरं म्हणजे त्यांनी तसा धर्म बरोबर पाळला. तर या कॉर्पोरेटरला राग आला आणि त्यांनी चक्क थोडीत मारली. त्याच्या बाजूच्या लोकांनी पण त्या सुरक्षा रक्षकाला मारलं आणि नंतर ते संपादकांना भेटायला गेले आणि तिथे याचा काही उल्लेखही केला नाही. मला असं वाटतं की एका परीने पोलिसाचं जे काम आहे ते त्यांनी केलं तर माझा दर्जा, माझी श्रीमंती, माझं कुठलंही पद अजिबात मध्ये येता कामा नये. आणि मी सारखी उठसूट शिवाजी महाराजांची नावं घेतो, पण सुभाण्यासारखं काम करणाऱ्याचा सत्कार आपण फार कमी वेळा करतो. आणि हा माज दाखवणारे जे कोणी बडे लोक असतात त्यांचा अजिबात मुलाहिजा पोलीस मंडळींनी ठेवता कामा नये अशी माझी एक 22 वर्षाची स्त्री आली. ती म्हणाली, माझी आई आणि माझे वडील आज 4 दिवस झाले मी त्यांना फोन लावते, त्यांचा काही फोन लागना, वडिलाचा फोन लागना. मी घरी 2-3दा जाऊन आले, घराला देखील कुलूप आहे. आज मी घरी गेले, घराचं कुलूप काढलं आणि घरात पाहिलं तर घरामध्ये मला घरातील जमीन खोदल्यासारखी वाटली. ती परत मी म्हणलो काय प्रकार आहे. मग मी तिच्याबरोबर गेलो त्या 17.5 नळी भागामध्ये, त्या घरामध्ये गेलो, घरात पाहिलं तर जमीन खोदल्यासारखी दिसलेली. मी त्वरित त्या महिलेला घेऊन
आमचे वरिष्ठ अधिकारी त्यांच्याकडे त्याला घेऊन आलो. त्यांना सगळं सविस्तर सांगितलं. मग वरिष्ठ अधिकारी आम्ही सगळे संघ त्या ठिकाणी जाऊन पाहिलं की नक्कीच त्या ठिकाणी काहीतरी असल्यासारखं वाटतंय. मग पोलीस आले म्हणल्यानंतर आजूबाजूला बरेचसे पब्लिक जमा झाली. मी 2-3 घरामध्ये गेलो. त्यात ते सरांनी सगळा विचार केला की इथं खोदावं लागल. मी 2-3 घरात गेलो की खोदण्यासारखं काय हत्यार आहे का, टिकाव आहे का, पण 2-3 ठिकाणी गेलो. 2 ठिकाणी कुणी काय दिलं नाही. 4थ्या घरात टिकाव मिळालं. टिकाव घेतल्यानंतर खड्डा हळू खोदण्यास सुरू केला. त्या माती बाजूला केली तर त्याच्यात असं अंग दिसलं. हळूहळू संपूर्ण खड्डा साईडने मोकळा करून घेतला आणि वरली सगळी माती हळूहळू काढून टाकली. काढल्यानंतर तर त्या ठिकाणी एक स्त्री पुरल्याची दिसली. आम्हाला खूप व्याप असतात. 12 तास ड्युटी असते. 12 तासच्या पुढे जेव्हा 14वा तास सुरू होतो तेव्हा आमची जी क्वालिटी असते ती नेहमीच ढासळलेली असते, कारण की आम्ही सुद्धा माणूस आहोत. आम्ही काही यंत्र नाही, आमचंही घर आहे. प्रत्येक वेळेस जेव्हा चौकीमध्ये लोक येतात, एखादी मुलगी येते, एखादी व्हिक्टीम येते, एखादी बाई येते किंवा एखादा पुरुष येतो जो सफर झालेला असतो तक्रारीने, त्यांना प्रत्येकाला आमचा मोबाईल नंबर हवा असतो. आम्ही जर प्रत्येकाला जर मोबाईल नंबर दिला तर आमचे कायमच फोन खणखणत असतात. काल परवाच आमचा एक विषय झाला होता. डीसीपी साहेब व्हिजिटला होते. डीसीपी साहेब बोलले, अरे आपला फोन उचलायला आहे ना एक यंत्रणा पाहिजे. म्हणजे एवढ्या लोकांचे फोन. म्हणजे आज आम्ही लेडी ऑफिसर, आज खूप चांगला प्रश्न मॅडमनी उपस्थित केला, गोरे मॅडमनी, की लेडीज ऑफिसर किंवा लेडीज कर्मचारी याच्या पण भूमिका खूप मोठ्या असतात. आम्ही आमचं घरचं काम करून पोलीस स्टेशनला करताना जेव्हा आम्ही घरी आमच्या घरामध्ये असतो तेव्हाही फोन वाजत असतात. ही पण एक पोलिसांनी किंवा नागरिकांनी पण त्याचं एक तारतम्य बाळगलं पाहिजे की आता मॅडमची जर ड्युटी संपली असेल तर आपण त्यांना फोन का करायचा. अजून एक प्रश्न उपस्थित झाला. गोरे मॅडमनी सांगितलं की शिक्षा लागायचं प्रमाण खूप कमी आहे जे गुन्हे असतात ते. तर त्याच्यामध्ये आम्हाला खरंच शिक्षा म्हणजे जेव्हा शिक्षा लागते तेव्हा नक्कीच पोलीस अधिकाऱ्याला आनंद होतो, कारण की आम्ही जे कागदपत्र तयार केलेले असतात त्याचं फळ आम्हाला मिळालेलं असतं. यामध्ये आता जेवढे नागरिक आहेत आपल्या इथे बसलेले सगळे जागरूक नागरिक आहेत, तर आपण हात जर उंच केला तर किती लोक पंच आहात कुठल्या गुन्ह्यामध्ये आणि किती लोक साक्षीदार आहात. तर आहे कोणी नागरिकांमध्ये की जे पंच आणि म्हणजे खरंच जागरूक नागरिक आहात इथे. तर जेव्हा पंच जेव्हा आपले असतात जे सुशिक्षित असतात ते फुटत नाही, अशा वेळेस शिक्षा लागायचं प्रमाण बहुतांश असतात. आणि लेटेस्ट उदाहरण म्हणजे दत्तवाडी पोलीस स्टेशन मध्ये कालच एक निकाल लागलेला आहे. 376च्या एका गुन्ह्यामध्ये 7 वर्षाची शिक्षा लागलेली आहे. आणि स्वारगेट पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा पेपरमध्ये वाचलं आहे की चाइल्ड ऍक्ट जो नवीन निघालेला आहे लहान मुलांसाठी त्याच्यासाठी 10 वर्षाची शिक्षा लागलेली आहे. तर याच्यामध्ये पण ह्यावेळेस आपण त्या तपासी अंमलदारचं अभिनंदन केलं पाहिजे की त्याच्या कागदपत्रांमुळे हे सगळं संपूर्ण जे साक्षीदार आणि जे त्यांनी जे तपासलेलं आहे त्याच्यामध्ये न्यायालयाला कुठली त्रुटी न दिसता त्यांनी शिक्षा लावलेली आहे. आणि एक अजून एक उदाहरण असं सांगते की एक आपण नागरिक जे असतात ते नेहमीच पोलीस स्टेशनला वगैरे बऱ्यापैकी मदत करत असतात. एक त्रासदायक नागरिक म्हणजे 2 दिवस मी रजेवर असताना मला एक फोन आला की पहिला प्रश्न त्याचं वाक्य असं होतं, मॅडम मी आंधळा आहे आणि मला तुमच्या चौकीमध्ये काही रिस्पॉन्स देत नाही. तेव्हा मला खरंच वाटलं की आपल्या पोलीस चौकीला का बरं रिस्पॉन्स देत नाही, की मग मी चौकीला फोन केला, रायटरला सांगितलं की तुम्ही आंधळ्या माणसाची मदत करत नाही, मी रजेवर असताना तुम्ही तेवढं करा. तर ते बोले येस मॅडम आम्ही करतो. त्यांनी सगळी तो माणूस आंधळा असल्याने त्याच्या एका माणसाने म्हणजे त्याची जो सेवा करत होता त्याचा मोबाईल आणि घरातलं असं कुकर आणि असं काहीतरी सामान नेलेलं आणि 1800 रुपये नेलेले. मग 2-3 दिवसांनी मी रजेवर आल्यावर मग मी त्यांच्याकडे गेले, सगळी सिच्युएशन पाहिली, त्याचा अर्ज होता त्याच्यावर हे केलं. ज्या माणसाने घेतलेलं होतं मोबाईल आणि कुकर आणि 1800 रुपये तो हडपसर मध्ये राहणार होता मोहम्मदवाडीला. आम्ही बराच वेळ त्याला फोन केला, त्याचा काही फोन उचलत नव्हता, लागत नव्हता बऱ्यापैकी. त्यांच्या घरी गेलो 2-3 वेळा मी आणि जे माझे जे पोलीस स्टाफ होते, कारण की या आंधळ्या माणसाचा कंटिन्यू म्हणजे रोज दिवसातून तो मला स्वतःच्या माझ्या मोबाईलवर तो 20-25 फोन आणि चौकी लेवलवर
50 एक फोन करायचा. अशा वेळेस आम्हाला नंतर चौकीचे फोन उचलायलाही भीती वाटली की आता हा फोन त्याचाच नसेल ना, परंतु फोन उचलावा लागतो कारण ती कुठली महत्वाची खबर असते किंवा सिनियर साहेबांचे असतात. अशा वेळेस खूप झाल्यानंतर आम्ही प्रत्येक वेळेस माझं रोजचं पर्वतीपासून मोहम्मदवाडीला जायचं माझ्या 2 व्हीलरवर, तिथं त्याला शोधायचं, हे काम रोजचं चालायचं. त्याच्यानंतर आम्ही ज्या माणसाला त्या ड्रायव्हरला शोधत होतो त्याच्या वडिलांना कळलं की पोलीस शोधतात आहे, पण तो तिथल्या मोहल्ला कमिटीतला सदस्य असल्याने आणि एसीपी सोनवणे साहेब तिथं हडपसर पोलीस स्टेशनच्या इथे इन्चार्जशिप असल्याने त्यांनी एसीपी साहेबांना फोन केला की असे पोलीस येतात. एसीपी साहेबांनी मला फोन केला, मॅटर काय आहे वगैरे सगळं सांगितलं. सर असं आहे, त्या माणसाचं जोपर्यंत तुम्हाला त्याला मोबाईल वगैरे मिळणार नाही, त्याचे कुकर आणि पैसे मिळणार नाही तोपर्यंत होणार नाही. बरं, हे फोन मला यायचे, आमच्या सिनियर साहेबांना पण यायचे. सिनियर साहेबांना फोन आल्यावर सिनियर साहेब वैतागून मला बोलायचे, तुम्हाला एवढ्या गोष्टीचं सारखं तो माणूस फोन करतो, तुम्हाला त्याचं काही करता येत नाही का? त्याच्यानंतर सर्व झालं. तो माणूस जेव्हा तो ड्रायव्हर होता तो बंगलोर वगैरे अशा ठिकाणी ट्रकवर असल्याने तो येत नव्हता. त्याच्यानंतर तो आल्यावर तो बोलला, मॅडम यांनी माझा पगार दिलेला नाही 6,000 रुपये म्हणून मी याचं घेऊन गेलेलो आहे. म्हणलं ठीक आहे, तुझा मोबाईल घेऊन टाक, तुझे 1800 रुपये घेऊन टाक. तो म्हणला, मॅडम मी काही कुकर घेऊन गेलो नाही, मला कुकरचा का उपयोग? बरं, एवढं सगळं झाल्यावर अर्ज दप्तरी गेल्यावर तो माणूस ऍक्च्युली पूर्ण आंधळा नव्हताच, कारण की त्यांनी जी हेल्पलाईनला सुद्धा फोन करायचा, जी हेल्पलाईन वरून मला फोन यायचा. मग मी आता त्या काकांना बोलले, काका तुम्ही आंधळे, मग तुम्हाला जी हेल्पलाईनचा फोन कसं काय दिसतो अल्फा मराठी टीव्हीवर? तो बोला थोडस दिसतं म्हणे मला मॅडम. म्हणजे तुम्ही काय फार, परंतु फक्त आंधळा या शब्दावर मला खूप पळावं लागायचं. म्हणजे एसीपी साहेब डीसीपी साहेबांपर्यंत फोन आणि मग मी पळणार. रुपदे नावाच्या व्यक्तीचा फोन आला की मॅडम पळाली, हे पूर्ण ह्याच्यातच जातं. ठाणे अंमलदारकडे पण फोन यायचा. असं जवळजवळ 4 महिने चाललं. नंतर मग त्याचे सगळे पैसे मिळाले, कुकर काय मिळाले नाही, पण त्यांनी मला कुकरसाठी खूप त्रास दिला. शेवटी मी माझ्या रायटरला बोलले, हे 1000 रुपये घे, तो कुकर दे बाबा, माझे पैसे नाही. त्याला कुकर आणून दिला. तो बोलला हा कुकर नाही माझा जुना होता, मला तोच पाहिजे. त्याला परत बोलवलं मोहम्मदवाडीवरून त्या नाही का ड्रायव्हरला, त्याला बोलले हा तू नवीन कुकर घे, तुझ्या घरातला जुना दे बाबा, त्याचं समाधान होईल. त्याच्यानंतर सुद्धा मध्ये एकदा फोन आला, त्याचाच आला, आम्ही पटकन फोन ठेवून दिला. आता नवीन काय आलं, कारण की ही आमची मानसिकता झाली की एकच व्यक्ती जर समजा 10 वेळा तक्रार देत असेल तर पोलिसांची मानसिकता, नागरिकांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आम्ही काम करत असताना पोलिसांच्या कामामध्ये नदीपात्रात बऱ्याचदा एडीआर वाहत आलेले असतात, जे 5-5, 6-6 दिवस सडलेल्या अवस्थेत असतात. त्या सडलेल्या अवस्थेत, किडे पडलेल्या अवस्थेत एक आमचा पोलीस कर्मचारी, पोलीस अधिकारी, पंचनाम्याला गेलेला अधिकारी एवढेच तिथे उपस्थित असतात. त्या कालावधीमध्ये कुठल्याही पब्लिकला आम्ही किंवा माणसांना आम्ही जवळ येण्याचं आवाहन केलं तर कुणी येत नाही. फक्त माझ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक राजू काची नावाचा एक इसम आहे, त्यांनी एक 15 वर्ष झाली ही सेवा करतो. किडे पडलेले सडलेल्या बॉड्या तो उचलून स्वतःच्या हाताने आम्हाला बाहेर काढून देतो. नदीपात्रात स्वतःची बोट वापरतो. राजू काची इथे उपस्थित आहे, त्याच्यासाठी प्लीज जरा जोरदार टाळ्या वाजवा. आणि नदीपात्रात उडी मारलेल्या स्त्रिया किंवा वाहत आलेली लोक जे जिवंत आहेत अशा लोकांनाही वाचवण्याचं, तो बऱ्याच लोकांना वाचवण्याचं काम करतो. तर त्याच्यासाठी जरा जोरदार टाळ्या प्लीज.